नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये। आजचे आपले गेस्ट आहे मयूर भाऊ। मयूर भाऊंनी एक नवीन युनिक दुकान उघडलं आहे। चहाच्या दुकानाचं नाव त्यांचं युनिक आहे। चहाचं दुकान तुम्ही भरपूर बघितले असतील, पण जे चहाचं नाव आहे त्यांचं ते खूप युनिक आहे। तर त्यांची स्टोरी जाणून घेऊया आपण। ह्या नावाच्या मागची स्टोरी काय आहे, त्यांनी ह्या चहाच्या दुकानाला एवढं सक्सेसफुल दुकान कसं काय बनवलं आहे। चला तर मग धन्यवाद मयूर भाऊ आपल्या पॉडकास्ट मध्ये येण्याबद्दल। तर तुमचं सगळ्यात आधी हे सांगा की तुम्ही हे दुकानाचा आयडिया तुम्हाला कधी आला आणि हे दुकान तुम्ही कधी उघडलं। आधी मी बाहेर होतो, जॉब वगैरे करत होतो, नाशिकला होतो मी आधी। तिथं मला काही योग्य वाटलं नाही, 3-4 महिने जॉब केला। मग मला आधीपासूनच अशी इच्छा होती की स्वतःच काहीतरी करावं, लोकांची गुलामी करण्यापेक्षा आपलं स्वतःच काहीतरी असावं असं वाटत होतं मला आधीपासून। म्हणजे लहानपणापासूनच अशी गोडी होती की आपण व्यवसायाकडे वळायचं। लहानपणापासून करतोय मी, काही ना काही करायचो। घरचे सांगा हे कर ते कर, आपल्याला नॉलेज आहे त्या गोष्टी। असंच मी जॉब वगैरे करून घरी आलो, 2-3 महिने बसलो। मग मी 2024 मध्ये माझं चहाचं दुकान स्टार्ट केलं। म्हणजे अशी कल्पना आली की काहीतरी आपलंच करायचं आपण स्वतःहून। मी नाशिक लांबळे MIDC मध्ये होतो, 3 महिने राहिलो तिथं, जॉब केला पण काही आपल्याला परवडलं नाही। जॉब करण्यात आपल्याला इंटरेस्ट नव्हता। लोकांची गुलामी करण्यापेक्षा आपलं स्वतःच काहीतरी करावं, लोकांची ऐकायची माझ्यात क्षमता नव्हती। बरोबर आहे। मग स्वतःच करण्याचं ठरवलं मी। घरी आलो, 2-3 महिने सर्वे केला काय करायचं बुवा आता। थोडं फिरलो, विचार केला की काय करायचं। अचानक विचार आला की आपण चहाचं करायला पाहिजे, कारण त्यात मार्जिन जास्त आहे आणि आपल्याला समजतं की याच गोष्टीमुळे आपल्याला प्रॉफिट जास्त भेटेल। असं चहाचं स्टार्ट करायचं ठरवलं। 2-1 महिने मी असंच टाइमपास केला, म्हणजे बघितलं इकडं तिकडं, शॉप वगैरे बघितली, सर्वे केला तुम्ही। सर्वे केला, बघितलं 2-3 ठिकाणी, तेच बघितले काय करायचं। संगम नगर आहे बरोबर, श्रीरामपूर आहे ना, तिथं गेलो। तिथे एक चहाचं दुकान होतं, तिथे मी चहा पिले, चहाची टेस्ट घेतली। मग त्यांच्याशी बोलणं चालणं केलं, त्यांनी मला योग्य ती वाटचाल सांगितली की असं कर तसं कर बघ आपला मसाला। मी त्यांना विचारलं तुमचा मसाला भेटू शकतो का? नाही म्हणे मसाला तर भेटू शकत नाही, आपण घरीच बनवतो। मग कसं बनव मला सांगू शकता, कारण की मी एक गरीब मुलगा आहे म्हटलं, घरची परिस्थिती बदलायचं माझं पण काहीतरी येतोय म्हटलं, करायचंय मला। त्यांनी सांगितलं असं असं करायचं। मी स्वतःचाच मसाला आणि स्वतःच नाव देण्याचं ठरवलं। मग मला धंद्यामध्ये काहीतरी वेगळेपणा आणायचा होता, म्हणजे लोकांना काहीतरी वेगळेपणा दाखवायचा होता। मी ते धंद्यात न दाखवता नावामध्ये काहीतरी वेगळेपणा केला, जे गरीब अमृतुल्य म्हणून माझं दुकानाचं नाव दिलं। ते लोकांना काहीतरी वेगळं म्हणून, एक प्रकारचे वेगळे म्हणून, अट्रॅक्शन म्हणून तरी येतील आपल्याकडे, या येतो मी ते नाव दिलं। ते तुम्ही बघू शकता आता लोक आपल्याकडे तुमच्याकडे त्याचं काय बद्दल हे नाही, म्हणजे याच्या मागची स्टोरी होती की गबरी अमृतुल्य ठेवायचं मागचं, की लोकांना अट्रॅक्ट करता येईल, काय वेगळं नाव राहील, म्हणजे अट्रॅक्टिव्ह लोकांना त्या हिशोबाने लोक येतील। बरोबर। मग तुम्ही हे चालू करायच्या आधी नाशिकला कुठे कंपनीत कामाला होते का? कंपनी तुम्ही अंबळे MIDC मध्ये होतो। मग तुम्हाला हे नाव ठेवायचं आयडिया युनिक की काहीतरी वेगळं करायचं। म्हणजे तुम्ही दुकान कधी चालू केलं, मग किती वर्ष झालं? मला 1.5 वर्ष झालं। 1.5 वर्ष झालं का? तुम्ही काय सर्वे वगैरे केला त्याच्या आधी? आधी सर्वे केला, चहाच्या दुकानावर फिरलो, टेस्ट घेतली सर्व्यांची कशी आहे काय। मग फ्रँचायझी, मग हा एक प्रश्न उठला होता की आपण फ्रँचायझी घ्यायची की स्वतःच चालू करायचं। बरोबर। फ्रँचायझीला पैसे खूप लागणार होते, आपली तेवढी फायनान्शियल कंडिशन होती नाही। मग स्वतःच करायचं ठरवलं। मग स्वतःचं नाव देऊ म्हटलं आणि स्वतःचा मसाला बी यूज करू आपण। आणि मग मसाला बी स्वतःच बनवतो आपण चहाचा, इलायची वगैरे, लोकांना आवडते पण ती। स्वतःचं नाव दिलं, स्वतःची फ्रँचायझी, म्हणजे एक प्रकारे आपण स्वतःच ब्रँड तयार केलाय। लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा, आता ह्या पुढचा हेतू हा आहे माझा, लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं। तुम्ही आता चालू करायचं ठरवलं, तुम्ही चालू केलं पण बरोबर, तर मग तुम्हाला आठवतो की पहिला दिवस कसा गेला भाऊ, की यार मी आता म्हणजे पाऊस हिंमत करून टाकून देत होतो पहिला पाऊस, किंवा टाकलं, मग पहिला दिवस कसा गेला? म्हणजे घरच्यांनी मला नाही सांगितलं तू काहीच करू नको, तू जिथं तिथंच कर। कंपनी सांगितली कंपनीमध्येच कर, कारण मी ITI केलंय, मी ITI फिटर केलंय, प्लस डिप्लोमा मेकॅनिकल केलंय। बरोबर, एवढं शिक्षण करून मला बाहेर 17-18 हजार स्टार्टिंग भेटत होती, कुठं आरामशीर भेटत, आता पण भेटू शकत। पण माझ्या घरच्यांनी मी सपोर्ट केला नव्हता। काका म्हणजे मग वडील नाहीयेत, काका मला आधीपासून काका सपोर्ट करता। या गोष्टीची मी त्यांना सांगितलं की मला असं असं करायचंय। त्यांनी एकच प्रश्न, तुला जे पडेल ते कर, घरच्यांनी तेच सांगितलं। स्वतःच बाहेर निघालो, माझ्याकडे होती थोडीफार सेव्हिंग, स्वतःच बाहेर निघालो, चेक केलं, सर्व शॉपिंग वगैरे बघितली, चालू करून दे, एक प्रकारे चालू करून दे।
पहिल्या दिवसात पहिले दोन 3 महिने खूप कठीण होतं. माझ्याकडे पोरं नाही, काही नाही, एकटा काम करायचो. मग असा विचार केला की काहीतरी आपलं प्रमोशन करायचं, बरोबर. जॉब वगैरेला जाऊन बँकेत जाऊन हे केलं. स्वतःचं व्हिजिटिंग कार्ड बनवले, बँकेनं ऑफिसला सलून बेलून जेवढे पण म्हणजे नेहरू नगर पकडलं आपल्या धुळ्यातलं, तर पूर्ण तिथपर्यंत मी पूर्ण कार्ड वाटप केली. मग 2-3 महिने म्हणजे आधी तर मी फुकट चहा वाटली त्यांना, म्हणजे तुम्ही टेस्ट घ्या आपली कशी आहे, काय लोकांनी दिली मी. बरोबर. त्यांना आवडली, थोडे कॉन्टॅक्ट चालू झाले, फोन करायचं, भाऊ चहा पाहिजे असं तसं, त्यांनी माझ्याशी संपर्क चालू झाले व त्यांचे. मग मी स्वतःच दुकान पण सांभाळायचो. ऑर्डर आली का चहाची केटली बघून स्वतःची ऑर्डर करायला जायचो. प्लस मग नंतर असं ठरवलं की थोडी ऑर्डर पण वाढल्या, दुकानापेक्षा माझ्या बाहेरची ऑर्डर जास्त आहे. बरोबर. असं ठरवलं की एकाच पोरं आपण कामाला ठेवायला पाहिजे. त्यानंतर एक पोरं कामाला ठेवला करायचो, चहा वगैरे सर्व बनवायचं, बाहेरची ऑर्डर मी करायचो. बाहेरची ऑर्डर खूपच वाढली होता, दुकानात पण ऍडजस्ट होत नव्हतं. दोन्ही गोष्टी खूप प्रेशर मध्ये येऊन लागलो. मग मी 2 पोरं लावले, आई पण येते मदतीला, 3-4 जण आम्ही याच शॉप मध्ये कामाला आहे. बरोबर. मग कसं तुम्ही आता धीरे म्हणजे तुम्हाला हे जो व्यवसाय तुम्ही वाढवला, हे म्हणजे धीरे स्टेप बाय स्टेप याच्या मागे एवढं म्हणजे तुम्ही एवढ्या जिद्दीने लागले, याच्या मागे काही कारण की बॅकग्राऊंड मागे आपल्याला सक्सेसफुल व्हायचं? अशी परिस्थिती आहे आमची की 2016 मध्ये पप्पांना कॅन्सर झाला होता. त्यामुळे म्हणजे पैशांची कमी तर नव्हती, पण त्या टायमाला आम्ही अशी मायनस मध्ये गेलो. पप्पांचं ऑपरेशन वगैरे केलं, कॅन्सर होतं ना, ब्रेन ट्युमर होतं. असं काही मायनस मध्ये गेलो की लोकांकडे पैसे मागायला जातो त्या ऑपरेशनच्या टायमाला. लोकांनी त्या टायमाला आम्हाला नकार दिला, हे फेडतील कुठून, आपण पैसे देऊन त्यांना फेडतील कुठून. त्या टायमाला मला समजायला आलं. पप्पांची डेट झाली होती 2020 मध्ये. मग त्यांची डेट झाली होती. ऑपरेशन वगैरे केलं आम्ही बाहेरून, कुठे आईचं सोनं गहाण ठेवलं वगैरे ते करून सर्व केलं आम्ही. नंतर असं ठरवलं की म्हणजे लोकांकडे आपण मदतीला गेलो तर आपण लोक मदत करत, मग आपल्यालाच काहीतरी करावं लागेल, आपल्याला जिद्द पकडावं लागेल. आपली परिस्थिती बदलायची राहिली तर आपल्यालाच करावं लागेल. कोणी काही मदतीला येत नाही, एकट्यालाच उभं राहावं लागतं. म्हणजे आपण जेव्हा गरज तेव्हा कोणी कामात पण नाही, आपण सध्या आपण स्वतःसाठी उभं राहायला पाहिजे. आपण स्वतःची जोरधंदा बनवू, तेव्हाच काहीतरी 2 पैसे कामात पडतील. एकदम बरोबर आहे. मग कसं सेट लागलं, मग काय कसं त्यानंतर आता लोक माझ्याकडे व्याजाने पैसे घ्यायला समजू शकतात. बरोबर. स्वतःचे चांगलं प्रॉपर्टी वगैरे म्हणजे हाय आपल्या घरची. आता कंडिशन अशी आहे की कोणाकडे आपल्याला जायची गरज नाही. बरोबर. मग तुम्ही हे एवढं प्रॉफिटेबली धंदा बनवला. बघा, प्रत्येकाचे बच्चे पात्रात नाही. मी तुम्हाला रिअल सांगतो, खरं म्हणजे व्हिडिओ आहे म्हणून याच्यासाठी नाही की प्रत्येक जण करता. आज टाकलं दुकान, 2 दिवस 4 दिवस 8 दिवस दुकान चालवलं, लगेच सोडून देता ऑफिस की बोल त्या चिकाटीने धरून नाही ठेवत. आधीचे 2-3 महिने खूप कठीणचे गेले होते. मग तेच घरून भाडे भरलंय, पोरांनी घरून पगार केलेली होता. म्हणजे 2-3 महिने खूपच कठीणचे होते माझ्यासाठी. किती वेळ काम करायला लागलं तुम्हाला पहिल्या सुरुवातीला नवीन? किती दिवस असं म्हणजे नाही, किती तास, की सकाळपासून काय टायमिंग आहे तुमचा? माझा जो पहिल्या दिवसापासून जो टायमिंग आहे तो आजपर्यंतचा टायमिंग आहे. सकाळी 5 ला दुकान उघडते, म्हणजे उघडते 5 ला, संध्याकाळी 8 ते 8:30 पर्यंत दुकान चालू राहते. बरोबर. म्हणजे याच्या मागचं बिहाइंड हे काय काम, काय 1.5 वर्षामध्ये आपले फक्त मोजून म्हणजे स्वतःच्या गरजेसाठी सुट्ट्या काढल्या असते ते तर 10 ते 12 सुट्ट्या असतील 1.5 वर्षात फक्त. रविवारी बंद राहत नाही, शनिवारी काहीच नाही शहरात. बहिणीचं लग्न होतं त्या दिवशी सुद्धा बंद नव्हतं. म्हणजे एवढं चिकाडे काम चालू होतं. मग काय राहतं त्याच्या मागचं हे की 5 वाजता उठून तुम्ही काय काम चालू करता? दूध आणणं, आधी येतो, दूध वगैरे सोबतच घेऊन येतो. गावातले आपल्या म्हशी वगैरे आहेत, मग तिथून दूध सोबतच घेऊन येतो. आधी दुकान उघडतो. स्टार्टिंगला आता असं झालंय की 12-13 लिटरची चार्जर डायरेक्ट सोबतच बनवायला लागतं, कारण की सकाळपासून ऑर्डर चालू होऊन जाते 6 वाजेपासून. मग सकाळ पोरं 8 वाजता येतं, मग सकाळची ऑर्डर मी सांभाळून घेतो. पोरं 8 नंतर ते आपोआप ऑर्डरला लटकतात. आणि दिवसात मला 150 ते 200 कॉल आलेत ऑर्डरचे, फक्त 150 ते 200 कॉल आलेत. प्लस अजून हॉस्पिटल वगैरेची लाईन येते, पण आपले ऑर्डर देतो आपण. मग तुम्हाला आता आठवतं का, आता तुमचा एवढा 1.5 वर्षापासून धंदा बसून सेट होऊन गेलाय की भाऊ एखादा कस्टमर किंवा असे 10 कस्टमर तुमचे एक रेग्युलर कस्टमर होऊन असले माझे कॉलेजचे? प्लस इथं अकॅडमी आहेत, पोरं स्पर्धा परीक्षेच्या इथं एक्झाम देत राहतात. ते पोरं एवढे म्हणजे आपुलकीचे झालेत आपल्या जवळ की ते पहिल्या दिवसापासून आजूपर्यंत माझे रेग्युलर कस्टमर आहेत. ते आपल्याकडे येत राहतात, आजूपर्यंत येत राहतात. म्हणजे मित्रासारखे संबंध, म्हणजे घरासारखे संबंध, म्हणजे रिलेशन बनून गेले त्यांच्यासोबत. आता बाकी तुमचे बँकेचे क्लायंट वगैरे पण असतील, बाकी तुम्ही ज्यादा शाळा वगैरे बँके वगैरे देतो आपण, त्यांचे महिन्याचं पेमेंट राहतं, असं महिन्याने बांधलेले बाकीच्या. हो. मग तुमची पहिल्या दिवशी तुम्ही आता एवढं केलं, तुम्ही पहिल्या दिवशी ऍक्च्युअल कमाई किती तुमची आली? पहिल्या दिवशी दुकान उघडलं ते आपल्याला कसं करायचं काय करायचं आपल्याला नॉलेज नव्हतं. पहिल्या दिवसाची कमाई फक्त 800 रुपये होती माझी.
फक्त 800 रुपये दुसऱ्या दिवशी थोडं वाढलं, 1009, 1500 असं ते वाढत गेली. आणि आज सगळ्याला माझा 10 ते 12 हजाराचा गल्ला आहे दिवसाचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना बाहेरून चहाचं दुकान पाहणं म्हणजे खूप भारी वाटतं. एवढं मोठं दुकान आहे, म्हणजे माणूस बसलेला आहे आणि त्याच्या मागे 2 पोरं कामाला आहे, ते जाऊन वाटप करून येत आहे आणि बसल्या बसल्या पैसे कमवतो, असं अशी माणसं लोकांना असं वाटतं. बरोबर आहे. पण त्याच्या मागचं संघर्ष म्हणजे किती कष्ट करावं लागतं करूनच समजेल लोकांना. ते करून लोकांना असं डोळ्याने दिसत नाही. लोकांना फक्त त्यांची प्रगती दिसते, लोकांची प्रगती दिसते, कसं करतोय काय करतोय, एवढे पोरं काम करतात याच्याकडे, एवढं कमवतोय. पण त्यामागचं लोकांना संघर्ष काय ते दिसत नाही, काय काम करतोय काय नाही करत. तुम्ही आता जर लोकांना वाटत असेल की खूप भाऊ असं गाड्यांवर फिरतो किंवा नुसतं बसून राहतो, काय टेन्शन नाही, काउंटर बस पण नाही दिसत नाही भाऊ स्वतः पण किती संघर्ष. बरोबर की सकाळी 5 वाजेपासून उठायला लागते, तर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत काम करायला लागते. लोकांना ते त्यांचं बघण्याचं वेगळं कारण. बरोबर. तेच भाऊ, मग आपलं उन्हाळा, हिवाळा किंवा पावसाळा कुठल्या याच्या सगळ्यात असा धंदा होतो किंवा कष्टाचे सगळ्यात 6 ते 7 महिने चांगला धंदा चालतो. म्हणजे उन्हाळा आणि पावसाळा आणि हिवाळा आपले 6 महिने चांगले चालतात. आणि उन्हाळ्यामध्ये थोडं तुम्ही लोक चहा प्यायला हे करतात, एवढं उन्हात पण चहा एवढी गरम चहा कसं प्यायची असं विचार करतात लोक. त्या सीझन थोडं आपलं कमी चालतं. पण त्या सीझन मध्ये आपण मागा न घेता आपण त्या दिवशी म्हणजे त्या महिन्यात आपण काही थंड वगैरे चालू करून देतो आपण. बरोबर. म्हणजे त्या आपलं थंड बी राहत आपल्याकडे, लस्सी वगैरे चालू करून देतो आपण. म्हणजे त्या दरम्यान जिथं लोक चहाचा धंदा कमी होतो त्या ठिकाणी आपलं अल्टरनेटिव्ह काहीतरी म्हणजे 4 महिने उन्हाळ्याचे एकदमच म्हणजे -50% वरून जातो धंदा चहाचा. मग दुसरं काहीतरी चालू करून देतात, आपलं थंड वगैरे चालू करून देतो काही ना काही. मग भाऊ, तुम्हाला असं वाटलं कधी आता की तुम्ही एवढा संघर्ष करून दुकान पर्यंत आणलं किंवा हे उघडलं, पण एखाद दिवस नवीन दिवस राहतो आपल्याला, जेव्हा आपण नेटका धंदा उघडतो, जेव्हा धंदा होत नाही किंवा एकदम कमी पैसे कमवतो माणूस आणि एवढं कष्ट करावं लागतं, त्यावेळेस तुम्हाला कधी असं वाटलं का एखाद दिवशी यार खूप झालं यार, आता बंद करून देतो, लई वाटतं आपल्याला. विचार येतात, भरपूर विचार येतात, धंदा करतोय आपण, एवढं चालवतोय, लोकांना एवढं पेमेंट करणं, हे करणं, पोरांचं पेमेंट करणं, आपल्याला यांचं रेग्युलर पेमेंट द्यावं लागतं. पण धंदा रेग्युलर होत नाही, डेली रुटीन राहत नाही तशी धंद्याची. गल्ला एक दिवस रोज काय सारखा गल्ला येत नाही, त्या दिवशी विचार येतो, पण आपलं माघार नाही घेता. आपल्याला पुढचं प्रवास कसा करता येईल आपल्याला हा विचार करत राहतो. स्वतःला सांभाळायचं काम आपल्या हातात राहतं. बरोबर. तुम्ही पुढं म्हणजे पुढचं दिशा बघत घ्या तुम्ही, म्हणून परत दुकान आणलं काय कंटिन्यू की भो काय बी आलंय, आज अडचण येते, उद्या सक्सेसफुल होईल दुकान आणि लोक येतील आपल्याकडे. बरोबर. मग पुढे कसं चालत गेलं आपलं, तुमचं हे सेटल झालं, तुम्हाला वाटलं आता कधी तुम्हाला असं वाटलं की धंदा सेट होऊन गेला, आता काय बघायचं प्लॅन नाही बुवा असं? आपल्याला म्हणजे जेव्हा चांगला धंदा होतो असं वाटतं की आपला एकदम व्यवस्थित चालू आहे, काही टेन्शन नाही आपल्या कोणत्या. ज्या दिवशी कमी होतो त्या दिवशी असं वाटतं की काय यार काय आपण करतोय, असं विचार येत राहतात. आपल्याला तेच विचार घेऊन चांगलं चालू आहे हा विचार घेऊन आपल्याला पुढे सरकावं लागतं. म्हणजे कमी चाललं बंद करून देऊ हा विचार कधीच येऊ द्यायचा नाही मला, असं म्हणून आपण चालू येतो. मग आता तुमचं पुढचं स्वप्न काय? तुम्ही दुकान 1.5 वर्ष 2 वर्ष तुमच्या दुकानाला होऊन गेले, तुम्ही एकदम चांगला सेट करून द्या दुकान. म्हणजे एवढ्या एरियामध्ये आपल्या दूर देवपूर चर्च एरियामध्ये कोणी पण विचारलं तुमचं नाव एकदम गरीब नाव तुम्ही फेमस करून दिलं आहे, गरीब नावाला तुम्ही श्रीमंत नाव करून दिलं. तर मग तुमचं पुढचं स्वप्न काय आता याच्या दुकानाला पुढे कोणतं? तुम्ही या एरियामध्ये कुठेही जा विचारा, या जैन कॉलेज एरियामध्ये कुठल्या ठिकाणी चहा चांगली भेटते तुम्हाला. आपल्या म्हणजे भरपूर नाव असे येतील, पण त्या नावांमध्ये आपलं नाव सुद्धा राहील, तुम्हाला सांगतो. बरोबर. आपल्याला असं पुढचा विचार असा आहे की आपलं लोक आपलं नाव पुढे चालवावं असा आपला विचार आहे. लोकांचं आता भावना काय ते घेता का नाही, गरीब नावाला पुढे घेता का नाही त्यांच्यावर आहे. लोकांना लाज वाटते काम, म्हणजे काय गरीब नाव काय घेऊन जाऊ आपण असा विचार करतो. त्या नावामागे येतो काय लोकांचा. बरोबर. म्हणजे तुम्ही ती सायकोलॉजी काय त्या नावामागे तुम्ही ते बनवलेलं आहे, तुम्ही एक ब्रँड बनवताय नावाला. असं नाही की तुम्ही नुसतं नाव उठलं फ्रँचायझी विकायची ठरवली देऊन दिली, लोकांना नाही घेतली, तुम्ही ते ब्रँड बनवताय त्या नावाला एक डोळ्यामध्ये तरी. तर मग तुमचं स्वप्न आहे पुढे की ह्या नावाला एक फ्रँचायझी लेवलला बनवून फ्रँचायझी लेवल. बरोबर. की या गोष्टीचे कोणते पैसे घेणार नाही, काही चार्जेस घेणार नाही, फक्त आपलं नाव पुढे जायला पाहिजे. आणि पोरांचं एक कसं आहे, पोर व्यवसाय मागे पडत नाही जास्त, विचार करत नाही की व्यवसायामध्येच पडायला पाहिजे आपण. त्यांचा हेतू वेगवेगळा राहतो. पण माझं असं म्हणणं आहे की नवीन जी पिढी माझ्या बरोबरची जी पोरं आहेत त्यांनी व्यवसायाकडे वळायला पाहिजे, व्यवसायामध्ये आणि त्यात चिकाटीने करायला पाहिजे. जसं व्यवसाय टाकून दिला म्हणून 2-3 महिने चालवायचा, चालत नाही म्हणून सोडून द्यायचा असं करायचं नाही. म्हणजे त्या गोष्टी जी आपण पकडली ती पुढेपर्यंत कशी न्यायची, पुढची वाटचाल कशी द्यायची त्या धंद्याला, आपल्या व्यवसायाला, हा विचार करून मी देऊ शकतो. आपण काही गोष्टीचे चार्जेस वगैरे काही पैसे घेत नाही काय. म्हणजे नीट सविस्तर ही गोष्ट समजून सांगा. तुम्ही आता बोलले की माझ्या नावाला वापरलं तर मला काय हरकत नाही. म्हणजे तुमचं म्हणणं काय की तुम्ही एखादा समजून घ्या आपला हा व्हिडिओ बघतोय बरोबर, एखादे 2 मुलं 4 मुलं 10 मुलं तुमच्याकडे आले आणि ते बोलले दादा मला तुमच्या दुकानाचं नाव वापरायचंय, तुमचं त्याच्यावर ओपिनियन काय राहील की तुम्ही त्यांना काय गाईड करणार?
की बुवा त्यांना नाव वापरा. पूर्णपणे जसं पहिल्यापासून स्टार्ट करतील ते तसं पण पूर्णपणे गाईड करेल. आपला जो चहाचा मसाला आपण तो सुद्धा देऊ. बरोबर. फक्त मसाल्याचेच पैसे घेऊ आपण, जो मसाला प्रोव्हाइड करू त्यांना त्याचेच पैसे घेऊ. बाकी कोणत्याही गोष्टीचे चार्जेस नाही, काही नाही. फक्त आपलं नाव पुढे जायला पाहिजे आणि एक पोरगाची लाईन लागेल या हेतून आपण त्याला देऊ. म्हणजे तुमचं चहाचा मसाला याच्या मागचं कारण हे की माझी क्वालिटी मेंटेन झाला पाहिजे. बरोबर. म्हणजे माझा तो ब्रँड बनवतोय मी धुळे जिल्ह्यामध्ये, ते माझं गरीब नाव चालवतोय, ते जर मी दुसरं कोणाला तरी देतोय त्यांनी बी ते नाव मेंटेन करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे तो मसाला जर तुला ऍड करेल तर ते नाव त्याचं पण ते नाव टिकून राहील. त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि तुम्ही जे युवा पोरं तुम्ही आता बोलले, थोडक्यात बोलले, माझं असं म्हणणं तुम्ही सविस्तर नीट समजून सांगा. जे आजकालचे मुलं आहे ते धंदा करता, चालू करता, 2 महिने 3 महिने चालवता, सोडून देतात. याच्या मागचं कारण काय की ते चालवता आणि थोड्या दिवसानंतर सोडून देता. तेवढं लवकर म्हणजे हार कावर मानून घ्या. तुम्हाला काय वाटतं याच्या मागे काय कारण आहे? या गोष्टीचं कारण की त्या गोष्टीत मी बी गेलेलो आहे. 3 महिने आपण धंदा केला, 2 महिने धंदा केला, आपल्याला असं वाटतं की हे चालत नाही, काय बिनकामाचं टाकून दिलेलं आहे आपण. पण ते 2-3 महिने चालल्यानंतर आपण हा विचार करायचा या गोष्टीला पुढे कसं न्यायचं हा विचार करत नाही पोरं. 2-3 महिने हार मानून घेतात, काय चालत नाही, सोडायला आपलं लगेच त्याच दिवशी ते मोकळे होऊन जातात की सोडावं. ते विचारच काढून टाकतात मनात, नाही करायचं नाही करायचं. त्याचा विचार नाही करत की नाही चालत आपल्या धंद्यामध्ये, व्यवसायामध्ये काहीतरी वेगळेपणा करायला पाहिजे आपण. जसं मी केलं, 2-3 महिने चालवलं, 2-3 महिन्यात काही रिस्पॉन्स भेटला नाही मला, बसून धंदा गेला, काही पाहिजे तेवढं भेटत नव्हतं, दुकानाचं भाडं सुद्धा निघत नव्हतं. 2-3 महिन्यानंतर मी असा विचार केला की दुकानात बसून नाही तर बाहेर आपण काहीतरी करू. बाहेर मी स्वतःच आपलं हे नाव चालवलं, म्हणजे चहाची क्वालिटी दिली, लोकांच्या ऑर्डर वगैरे घ्यायला लावलं, बाहेर चहाचं वाटप आपण चालू केला होता. मग तसं लोक त्यांनी करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही इनोव्हेशन करत राहिले, काही ना काही बसून राहिले इकडे आता. म्हणजे दुकानावर दुकानावर गिऱ्हाईक नाही, तुम्ही बाहेर निघाले, लोकांपर्यंत गेले, म्हणजे लोक आपल्यापर्यंत येत नाहीत, आपल्याला म्हणजे धंद्यामध्ये आपल्याला वेगवेगळे मार्ग काढत राहावा लागतात. म्हणजे नवीन नवीन काहीतरी कस्टमरला देत राहिलो तेव्हा त्या गोष्टीमध्ये पडलो, ते गोष्टी सोडावे लागत. त्याच गोष्टीचं पुढे कशी न्यायची विचार करत राहिलो. चिकाटी धरून ठेवावं लागते मिनिमम. म्हणजे 1-2 वर्ष 3 वर्ष तरी धंदा तुम्हाला धरून ठेवावा लागेल. मिनिमम 1 वर्ष तरी टिकून राहायला पाहिजे धंद्यामध्ये, तेव्हा आपल्याला धंद्याचं नॉलेज कळतं की आपण पुढे कसं न्यायचं. बरोबर. म्हणजे तुम्ही जर कोणी तुमच्याकडे जर फ्रँचायझी घ्यायला आले, फुकट नाव देणार तुम्ही, फक्त माझा मसाला वापरा आणि तुम्ही पुरा गायडन्स पण देणार की चहाच्या धंद्याला सक्सेसफुल कसं बनवायचं असं. मित्रांनो बघा, तुम्ही भाऊकडे येणार, मयूर भाऊकडे, मयूर भाऊ एक फुल्ली ऑफर देत आहे की तुम्हाला रुपया पण लागणार नाही. तुम्ही मयूर भाऊंचं चहाचं दुकानचं नाव बिंदास वापरा, मयूर भाऊंकडे या, मयूर भाऊला येऊन भेटा. मयूर भाऊ तुम्हाला गाईड पण करतील, चहाचा धंदा कसा करायचा, काय करायचं, त्याला कसं सक्सेसफुल बनायचं हे सगळं सांगतील फ्री मध्ये. आणि ते फक्त तुमच्याकडनं मसाल्याचे पैसे घेतील आणि तुम्हाला सांगतील की चहाच्या धंद्याला कसं तुम्ही सक्सेसफुल बनवू शकता असं आपण. तर मग आता तुम्ही चहा इथं तुम्ही बसता, इथं तुमच्या इथं हॉटेलमध्ये लोक चहा बसून पिता, तुम्हाला असं वाटतं कुठला जास्त गप्पा मारताय, पॉलिटिक्सच्या, पिक्चरच्या, बॉलिवूड, सर्व प्रकारच्या गोष्टी होतात. कॉलेजचे पोर आलं म्हणजे ते घरच्या गोष्टी, म्हणजे मित्रांबद्दल काय चालू होते. आणि तुम्हाला आता तुमच्या चहाच्या नावाने ओळखलं जातं मयूर भाऊंचे चहा. आता कोणी बी बोलवलं की पहिले मयूर भाऊला सांगून तेवढं चहा पाठवा, असं किती भारी वाटतं. म्हणजे काय वाटतं तुम्हाला? पहिली गोष्ट म्हणजे मयूर नाव घेतच नाही ते गरीबला बोलून घ्या, गरीबला बोलून घ्या नावानेच बोलतात मला. जर रस्त्याने कुठे जात राहिलो गरीब गरीब करून बोला, मला त्या गोष्टीचं म्हणजे चांगलं वाटतं. चांगलं वाटतं की हा काहीतरी नावाने तर ओळख झाली आपली असं वाटतं मला. म्हणजे तुम्हाला मधून आपल्या धंद्याच्या नावाने ओळखताय, आपल्याला आपल्या नावाने त्या गोष्टीने आपल्या ओळख म्हणजे निर्माण होते. या गोष्टीचा मला आनंद आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही स्वतःच्या नावापेक्षा कोणत्याही प्रकारे असो, गरीब नावाने असो का मयूर नावाने असो. बरोबर. म्हणजे तुम्ही तुमचं स्वतःचं नाव एवढं प्रसिद्ध केलंय, गरीब नाव. म्हणजे नावाला काय प्रॉब्लेम नाही, नाव आहे शेवटी. नाव झालं पाहिजे, फक्त लोकांपर्यंत आपलं नाव गेलं पाहिजे, ओळखाय पाहिजे लोकांनी. ब्रँड बनलेला तुमचा गरीब नाव. असे लोक आहे की त्यांना मी ओळखत नाही पण ते मला ओळखतात, असे पण लोक. बरोबर. आता मनापासून सांगा एक गोष्ट, शेवटचा प्रश्न तुम्हाला की तुमचा जो चहा आहे एवढ्या लोकांमध्ये प्रचलित, गरीब वाल्याला बोलवा गरीब भाऊचा चहा पाहिजे आपल्याला, इतकं तुम्ही नाव फेमस केलंय. म्हणजे चहामुळे किती पिकेला तुम्ही नाव प्रचलित झालं, ते चहामुळे झालेलं आहे. तुमचा चहा एवढा खास का बरं आहे? तुम्ही पिलास, तुम्हाला कळलं असेल चहा खूप म्हणजे खूप भारी लागा चहा करत प्यायला. आपण मसाला स्वतः बनवतो, आपण काय कुठून मागवत नाही, काय नाही. स्वतः मसाला, इलायची वगैरे टाकून आपण स्वतः घरगुती बनवलं. काय आपल्याला ते म्हणजे लोक अमृतुल्यच्या नावाने, म्हणजे अमृतुल्य नावाने असं की झालेलं आहे की केमिकल वापरता, असं वापरतात, ते वापरतात. तसं आपलं काही नाही, आपण स्वतःच बनवलेलं आहे मसाला, इलायची वगैरे. लोकांना पिऊन लगे कळत असते याच्यात काही कोणत्या गोष्टीची भेसळ झाली नाही, लोकांना कळतं ते. त्यामुळे आपलं चहाची क्वालिटी बी चांगली म्हणून चहाची क्वालिटी खरंच तुमची खरंच खूप सुंदर. म्हणजे चहा प्यायला एकदम चांगली लागते, पिल्यानंतर असं वाटतं की मन भरलं चहा पिऊन काहीतरी एकदम बरोबर आहे. आणि शेवटचं की
तुम्ही जे आजचे पोर बघताय, तुम्ही सांगितलं तुमच्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत तुम्ही सांगून दिलं की काय असं, पण तुम्ही एकदा एक शॉर्ट मध्ये किंवा लॉंग मध्ये तुमच्या हिशोबाने सांगा की जे आजची पिढी तुम्ही त्यांना काय सांगणार की एका कामाला धरून ठेवा आणि त्या कामाला successful कसं बनवा. माझं एकच म्हणणं आहे की पोरं जर व्यवसायात पडत असतील हा. त्यांनी बिंदास पडा. फक्त 2-3 महिने कठीणचे येतील, 3 हा. महिने येतील, 4 महिने येतील, तर 6व्या महिन्यात तुम्हाला यश नक्कीच भेटेल. हा हा. हे माझं म्हणणं आहे. कुठला व्यवसाय होतो. हा, कोणताही व्यवसाय कोणताही क्षेत्र असो, हा. कोणतंही काम करा. बरोबर. तुम्ही व्यवसाय नाही तर तुम्हाला म्हणजे आपल्यात जी गोडी ती करा माणसाने. बरोबर. की आपल्यामध्ये हे करायची क्षमता आहे, हे बरोबर. करायचं आपण, पण त्या गोष्टीमध्ये माणसाने पडलेलं पाहिजे, बरोबर. त्या गोष्टी टिकून ठेवेल पाहिजे. बरोबर. असं म्हणजे मला भाऊ म्हणणं मयूर भाऊ तुम्हाला म्हणजे फ्रँकली विचारतोय व्हिडिओसाठी की आजकाल पोरांना कसं होऊन गेलं माहितीये का की लोकांच्या दबावामध्ये येऊन लोक 15,000 रुपयांनी दुसरीकडे काम करायला लागून होते कंपन्यांमध्ये, नाशिक सारख्या सिटीमध्ये. पण स्वतःच इथं राहून सण स्वतःच 500 रुपये रोजाने काम नाही करणार किंवा मेहनत करायला तयार राहणार. आज तुम्हाला मी सांगतो, तुम्ही सुरुवातीला चालू केलं तेव्हा एक चहा विकणं म्हणजे लोकांसाठी असं वाटतं की काय करतो, चहा येतो विकतोय, एवढं शिकून सवरून ITI केलं हे नाही, डिप्लोमा केला हे नाही, एवढं शिकलेलं आहे, चांगल्या कंपनी त्याला जॉब लागू शकतो, पण काम काय करतोय, चहा करतोय. तुम्ही आज सक्सेसफुल बनवलंय धंद्याला, तेव्हा 4 लोकांना दूरून बघायला वाटतंय की किती भारी काम आहे, किती भारी मजा आहे. आधी लोकांचं असं काही माझ्याकडे बघण्याचं स्वरूप असं होतं की चहा विकतो, बच्चात होतो, खपत होतो. हा, हा, हा. लोकांचं आधी जे बोलायचे हा, हा. की तू हे काय करतोय काय नाही, पण ते लोक आता बोलतात की खूप चांगलं केलं तू हे करून, बरोबर तू सक्सेस झाला या गोष्टीमध्ये, बरोबर. करतोय एकदम भारी करतोय, बरोबर. तर या गोष्टीमध्ये तू सक्सेस भेटलं. हा, हा, हा. तर आता ते लोक सुद्धा बरोबर. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे घरचेच बोलतात आपल्याला, हा. घरचेच पाय ओढायचं काम करतात बरोबर म्हणजे एक बरोबर प्रकारे. सही बात आहे ना. पण आता घरचे सुद्धा मला सपोर्ट करतात हा, हा. चांगल्या प्रकारे, हा, हा. करतोय बुवा त्याच्या पद्धतीने, बरोबर. कोणत्या गोष्टी ज्यांनी मदत मागितली नाही काय नाही बरोबर. त्याच्या पद्धतीने चालू द्यायचं. बरोबर. त्यांनी गरीब नावाला एक ब्रँड बनवलेला आहे आणि त्या नावाला ते दुसऱ्याला फ्री मध्ये द्यायला पण तयार आहे. तुम्ही त्यांना एकदा येऊन भेटू शकता आणि त्यांना त्यांच्या या संदर्भात विचारू शकता की याचे नाव कसं भेटेल, काय भेटेल, याच्या मागची कहाणी काय आहे आणि ते तुम्ही ते कसं काय नाव देतील, त्याच्या मागे तुम्हाला काय काय मदत करतील, काय काय स्वतःहून काय काय देतील फॅसिलिटी. ते आता मयूर त्यांचा ऍड्रेस वगैरे सांगतील, त्यांना कसं भेटायचं, काय भेटायचं ते पण सांगतील. तुमचा ऍड्रेस वगैरे पण एकदा सांगून द्या. आणि आपला ऍड्रेस आहे हा. देवपूर चर्च समोर, हा. जैन सिनियर कॉलेज जवळ देवपूर हा. चर्चच्या समोर आपला ऍड्रेस आहे, नेहरू चौक पुढे. तर या आपल्या शॉपला भेट द्या तुम्ही नक्की. मयूर हॉटेलला एकदा नक्की भेट द्या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वापस भेटू. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद मयूर. धन्यवाद.